राज्यात एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरू आहे, तर दुसरीकडे गोंदियामध्ये मन सुन्न करणारी घटना घडली। एका मुलाने आपल्या आईची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली। आईची हत्या केल्यानंतर या मुलाने विहिरीत उडी मारून आत्महत्या देखील केली। या घटनेमुळे गोंदियामध्ये एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील कुणबीटोला या गावात हत्या आणि आत्महत्येची विचित्र घटना समोर आली। मृतक आईचे नाव सुलकनबाई बनोटे, वय वर्ष 75, तर लेखराज बनोटे, वय वर्ष 54 असं आरोपी मृतक मुलाचे नाव। सुलकनबाई बनोटे आणि तिचा मुलगा लेखराज बनोटे हे एकत्र राहत होते। दारुड्या मुलाने आपल्या वृद्ध आईकडे दारूसाठी पैसे मागितले। आईने पैसे न दिल्याने आईवर कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केली। नंतर आरोपी मुलाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली। अधिक माहिती अशी की लेखराज बनोटे हा दारूच्या आहारी गेला होता। रात्री लेखराज बनोटे याने आई सुलकनबाई हिला दारू पिण्याकरिता पैसे मागितले। आईने पैसे न दिल्याने मुलाने रागाच्या भरात आईवर कुऱ्हाडीने डोक्यावर वार केला। यात सुलकनबाई गंभीररित्या दुखापत झाल्याने त्यांच्या जागीच निधन झालं। आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती। ते पाहून लेखराज हा पुरता हादरून गेला। आपल्या आईचा मृत्यू झाल्याने आरोपी मुलाला कळताच आरोपी मुलाने घराशेजारी असलेल्या विहिरीत उडी घेत आपलं जीवन संपवलं। घटनेची माहिती आज सकाळी सालेकसा पोलिसांना मिळाल्यानंतर घटनेची नोंद करण्यात आली। पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करतायत।